देऊ साहेब. गुरुराजजी मात्र 5 बाईक जिंकल्यात या खेळाडूंना आतापर्यंत आणि त्याला जायचं लगेच. शुभेच्छा त्यांना देऊया. मगाशी तो फार सुंदर बोलला. अनिकेत खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 12 मध्ये संघ पोहोचतोय. सर्वप्रथम चिंचवलीच्या सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि अशा प्रकारचे सामने शेळके परिवाराकडून खेळवले जातात हे माझं स्वप्न आज इथे पूर्ण होत आहे आणि असे खेळाडू IPL मध्ये यावेत अशी मी खेळाडूंना विनंती करतो आणि आपला उत्साह असाच राहू द्या आणि तुमच्या उत्साहाला आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि शिवराय चरणी प्रार्थना करतो का लवकरात लवकर स्थानिक आपले आमदार प्रशांत दादा इकडे स्टेडियम करण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा अनिकेत. बेस्ट ऑफ लक. भेलवलीला देखील असाच खेळ करा या तुम्हाला शुभेच्छा. आणि बोलूया आपण सन्मानाकडे. खरं तर हे मैदान आम्हाला दरवर्षी जे उपलब्ध करून देतात ते कोपरा गावचे सन्माननीय जीत यशवंत गायकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सिद्धार्थ ॲक्वा सर्व्हिस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. हरिग्रामच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. तर करूया शुभ सन्मान. ज्याने आम्हाला ही संपूर्ण मैदान उपलब्ध करून दिला ते कोपरा गावचे एक डॅसिंग नेतृत्व युवा आमचे जीत यशवंत गायकर. सगळ्यांचं आम्ही स्वागत इथे करणार आहोत. जीत आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संपूर्ण ऑर्गनायझर टीमच्या वतीनं आपण हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यांचा शुभ सन्मान माय चुबदार शाल प्रेम सौंदर्य आणि सुगंधाचा टर्न. एकदा जोरदार टाळ्या जीत यशवंत गायकर कोपरा गाव यांच्यासाठी. त्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. आम्ही संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतो. त्यांचे परम मित्र मी निशांत ठाकूर मी संपूर्ण त्यांच्या ग्रुपला विनंती करतो. निशांत ठाकूर, रोहन तोडेकर, सचिन पवार, किरण म्हात्रे, सोपान पवार, केतन तोडेकर आणि सोयम शेळके या संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराला मी विनंती करेन की आपण यावं समोर. विनायक भगत आपल्या शुभ हस्ते आपण या संपूर्ण ग्रुपचा हा शुभ सन्मान करावा. पुनश्च एकदा मी स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके आमचे स्पर्धा आयोजक अमरजी शेळके बंडी शेळके यांच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हे भव्य दिव्य क्रीडांगण तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि ही चिंचवली गावाची प्रतिष्ठा आपण टिकून ठेवली त्याबद्दल आम्ही हे बघू शकता स्क्रीनवर. आमचे जीत यशवंत गायकर, निशांत ठाकूर, रोहन तोडेकर, सचिन पवार, किरण म्हात्रे, सोपान पवार, केतन तोडेकर आणि सोयम शेळके यांना आपण बघतो. पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. पुढचा सन्मान करूया. मी करावे गावचे सन्माननीय कुमारजी तांडेल यांना विनंती करेन की आपण यावा आपला सन्मान इथे स्वीकारावा. आज थोड्याच वेळा अगोदर त्यांचं इथे शुभागमन झालं. मी संतोष शेळके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण करावे गावचे कुमारजी तांडेल यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडावा. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील चांगले योगदान. चला फोल्डिंग लावून घ्या प्लीज. तर बेलपाडा गावचे उद्योजक सन्माननीय गुरुनाथजी म्हात्रे यांना मी विनंती करेन साहेब आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी सुनीलदादा शेळके यांना विनंती करेन. संतोष शेळके यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बेलपाडा गावचे उद्योजक सन्माननीय श्री गुरुनाथजी म्हात्रे त्यांनी खूप चांगलं त्यांचं मत मांडलं. खरं तर आजचं ग्रामीण क्रिकेट फक्त गल्ली गावापुरतं तालुक्यापुरतं राज्यापुरतं राहिलं नाही. आज आखाती देशामध्ये आपले विभागातील संघ आणि खेळाडू जाऊन तिकडे खेळतात. आज ISPL सारखी IPL लेवलची स्पर्धा टेनिस बॉल विश्वाची सुरू आहे. अगदी ठाण्यामध्ये तुम्ही बघता आणि आपले भरपूर ग्रामीणचे खेळाडू तिथे आदिराज्य गाडत होता. कारण केतन म्हात्रे सारखे खेळाडू 50 मारले. आपला अगदी बघितलं अमित सारखा खेळाडू एकाटपाड्याचा तिथे जाऊन पोहोचला. त्याने 3 बॉल 3 षटकार लगावले. अमित नाईकनं भरपूर खेळाडू आपल्या विभागामधून तिथे गेलेत. प्रशांत गरत असतील,
त्यासोबत मयूर असेल, मयूर वाघमारे असेल, भरपूर भरपूर खेळाडू होता. जेवढी नावं घेतील तेवढी कमी. क्रिशा एंटरप्राइजेसचे गणेश पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. चला करूया आपण समालोचनामध्ये बदल. ओ टू कॉम्बॉक्स. तो पहली गेंद यहां से डॉट नजर आती हुई. इस बार देखिए फुटबॉल खेलने की कोशिश, मिसफील्ड जरूर वहां पर होती हुई. इस गेंद के ऊपर रन मिलेंगे दो की मदद से बल्लेबाज प्रसाद पाटिल अपनी पारी की शुरुआत करते हुए नजर आए. स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 2 रन. मुकाबला जारी है हरिग्राम बनाम नेवाली के बीच में. अमय विवांश वागेश्वर हरिग्राम बनाम गौरी स्पोर्ट नेवाली, इन दो टीमों के बीच में मुकाबला. नेवाली टीम पहले फील्डिंग करते हुए. इस बार यह गेंद काफी अच्छा शॉट, गेंद जाती हुई नजर आएगी सीमा रेखा के बाहर. बल्लेबाज प्रसाद पाटिल के बल्ले से पहला छक्का. तर मी विजय शेठ ठाकूर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन असला दिसतो बाबा आणि प्रसाद सुरेश पाटील यांच्या बॅट मधून आलेला आणखीन एक षटकार. तो जरूर लगातार 2 छक्के आते हुए नजर आ रहे हैं. टीम की टोटल रन संख्या 14 रन स्कोर कार्ड पर. जरूर छक्कों की हैट्रिक के लिए इनाम लगता हुआ नजर आ रहा है. क्रिशा एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा गणेश जी पाटिल साहब, इनकी ओर से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है और जरूर वो इनाम यहां पर जमा होता हुआ नजर आ रहा है. काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई. जरूर लगातार का तीसरा छक्का क्या आ पाएगा प्रसाद पाटिल के बल्ले से, देखना होगा. शॉर्ट पिच गेंद जरूर थी, पुल करने का मौका था, लेकिन गेंद जाती हुई कारपेट के माध्यम से सिंगल रन वहां पर पूरा होता हुआ. सिंगल की मदद से अब टोटल में वृद्धि होती हुई. कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 15 रनों के ऊपर. अभी तक बात करेंगे 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. वैभव जी भोपी सर, इनके गांव की ये टीम 40 प्लस में जरूर सुपर 12 में एक टीम ने प्रवेश किया है. अब जरूर यहां से सभी ग्रामीण के खिलाड़ी नजर आते हुए पूरी तरीके से काफी अच्छा प्रदर्शन दिखाते हुए 5 गेंदों के समाप्ति के बाद 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. फिर एक बार गेंदबाज प्रेम काथारा यहां से तैयार. पाटिल की बात करेंगे. अभी तक 2 छक्के दागे और शुभम मात्रे जिन्होंने पहले ही गेंद के ऊपर चौवा दागकर शुरुआत की. चलिए मैच को कैरी ऑन करना है. वक्त ज्यादा ले रहे टीम. 15 मिनट दिए जाते हैं आपको 3 ओवर के लिए. अंपायर देखिए काफी चूस्त थे वहां पर और वो 15 मिनट के अंदर 3 ओवर होने काफी जरूरी है. गेंदबाजी में बदला होता हुआ नए गेंदबाजी मार्ग पर आते हुए आतिश काथारा, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रसाद पाटिल. 5 गेंदों में 15 रनों की पारी खेलते हुए टीम नेवाली यहां से गेंदबाजी करते हुए नजर आ रही है. फिर एक बार गेंदबाज आतिश काथारा तैयार होंगे. आतिश की यह गेंद फुल टॉस घुटनों के बल जरूर खेला है. 2 खिलाड़ी जरूर वहां पर है. सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई. सिंगल की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 20 रन, 20 रन. 1 ओवर और 1 गेंद का खेल होता हुआ समाप्त. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर शुभम मात्रे और प्रसाद पाटिल ये ओपनिंग पेयर मैदान के अंदर नजर आ रही है. सिद्धार्थ एक्वा सर्विस, इनकी ओर से पर छक्के के लिए 100 रुपए का इनाम जरूर दिया जाएगा. और काफी जबरदस्त यहां से मुकाबला जारी है हरिग्राम और नेवाली के बीच में. दोनों भी काफी नामचीन टीमें हैं और जरूर आज एक दूसरे के साथ यहां से लड़ती हुई नजर आ रही है. आतिश काथारा फिर एक बार तैयार.
राइट आर्म राउंड विकेट। इस बार देखिए हल्के हाथों से जरूर इस गेंद को खेला, मिसफील्ड होती भी सिंगल को डबल में कन्वर्ट करने की कोशिश, रनआउट का खतरा, पहला झटका लगता हुआ हरिग्राम टीम को। बल्लेबाज की पारी होती हुई समाप्त, बल्लेबाज शुभम मात्रे बैक टू पेविलियन। टीम का और जरूर विकेट मिलता हुआ नजर आया टीम नेवाली को रनआउट के तौर पर। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए एक विकेट जरूर मैदान से बाहर होता हुआ। नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 पर राज यादव, एक हार्ड हिटर बल्लेबाज है। सोपान मात्रे जैसा एक और बल्लेबाज मास्टरमाइंड खिलाड़ी इस टीम में अभी भी आना बाकी है। गेंदबाज अतिश कातारा फिर एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद थी, खिलाड़ी गेंद के नीचे, लगातार दूसरा विकेट मिलता हुआ हरिग्राम टीम को लगता हुआ दूसरा झटका। प्रसाद पाटिल बैक टू पेविलियन। पिछले गेंद के ऊपर विकेट मिला, इस गेंद के ऊपर जरूर एक और विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। प्रसाद पाटिल की पारी समाप्त हुई, फुल टॉस गेंद थी जहां पर चौका छक्का आना चाहिए था, लेकिन वैसा हुआ नहीं, विकेट मिलता हुआ नजर आया। और आतिश कातारा अब कमबैक करते हुए अपने टीम के लिए नजर आ रहे हैं। पहले ओवर में काफी महंगे साबित हुए थे गेंदबाज प्रेम कातारा, लेकिन इस ओवर में टीम नेवाली यहां से कमबैक करते हुए नजर आ रहे हैं। आतिश फिर एक बार तैयार रहेंगे। 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ और 2 रन खर्च करते हुए एक सफलता अपने नाम करते हुए नजर आ रहे आतिश कातारा। फिर एक बार राइट आर्म राउंड विकेट, रफ्तार भरी तेज तर्रार ये गेंद, टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार के साथ विकेट कीपर के हाथों में जाती हुई ये गेंद, एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई, जबरदस्त गेंदबाजी होती हुई नेवाली टीम द्वारा। इक्कीस रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की बात करेंगे, 2 गेंदे यहां से शेष है। इस बार यह फुल टॉस गेंद थी, फायदा उठाया वहां पर बल्लेबाज ने, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। सोपान मात्रे जैसे ही मैदान के ऊपर आए, यहां पर आता हुआ शानदार छक्का। सोपान मात्रे का आना बाकी था, मैंने कहा था, और क्या शुरुआत होती हुई। 2 गेंदों में 6 रनों की पारी खेलते हुए टीम की टोटल 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। बाइक विनर खिलाड़ी है, ढेर सारी बाइक अपने नाम की है इस खिलाड़ी ने। और अभी तक बात करेंगे जरूर हरिग्राम के हमारे वैभव जी भोपी मुझे जानकारी देते हुए, 4 बाइक अभी तक अपने नाम की। और टेनिस क्रिकेटर की हर किसी की इच्छा होती है कि मुझे भी मैन ऑफ द सीरीज की बाइक मिले। सोपान मात्रे ने 4 बाइक अपने नाम किया। इतना आसान काम नहीं है ये टेनिस क्रिकेट में। यहां से इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 रनों की मदद से 2 ओवर की होती हुई समाप्ति। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 29 रन 2 विकेट के नुकसान पर। डीजे चलिए, टीम मीटिंग के लिए आपको वक्त नहीं दिया जाएगा, तुरंत मैच को कैरी ऑन करना है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 29। तीसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर नया गेंदबाज आता हुआ सोनू काथारा, नए गेंदबाज तीसरा ओवर फेंकते हुए नजर आएंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए राज यादव स्ट्राइकर एंड के ऊपर। अभी तक एक भी गेंद खेली नहीं है राज यादव ने। 9 स्ट्राइकर एंड के ऊपर सोपान मात्रे 3 गेंदों में 8 रनों की पारी खेलते हुए। कुल टोटल रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर
29 रन। सोनू काथारा यहां से तैयार होंगे। राज यादव के लिए यह गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, वहां पर गेंद थी, काफी अच्छी गेंदबाजी होती भी। अंपायर देखिए सैंडी पालकर सर वहां पर अनोखे अंदाज के साथ बल्लेबाज को बताते हुए कि ये डॉट गेंद है। चलिए अब टाइम खत्म हुआ है, जो वक्त रहता है उस वक्त के अंदर आपको रिव्यू लेना है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई सोनू काथारा फिर एक बार तैयार, फुल टॉस गेंद स्क्वायर लेग के ऊपर से आता हुआ शानदार छक्का राज यादव के बल्ले से। छक्का आता हुआ नजर आ रहा है। टीम की टोटल 35 रन स्कोर कार्ड के ऊपर, काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई। सोनू की ये गेंद लगातार लॉन्ग ऑन के ऊपर से आता हुआ राज यादव ऑन फायर, बैक टू बैक दूसरा छक्का। भी लगातार 3 गेंदों के ऊपर 3 करारे छक्के वहां पर लगाए और काफी लंबे हिट नजर आए बल्लेबाज राज यादव द्वारा। टीम की टोटल रन संख्या 47 रन। सबसे इनफॉर्म खिलाड़ी है ये इस टीम के। इस बार देखिए वहां पर मिसफील्ड होती हुई नजर आई। राजेश कांतारा थे इस गेंद के ऊपर मिलते हुए 2 रन। 2 रनों की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ 49 रनों के ऊपर। 2 विकेट जरूर मैदान से बाहर जा चुके टीम हरिग्राम के, लेकिन सोपान मात्रे और राज यादव इन 2 बल्लेबाजों ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। अपने पारी को काफी अच्छी तरीके से आगे लेते जाते हुए नजर आ रहे। सोनू काथारा फिर एक बार तैयार, महंगे साबित हुए सोनू काथारा। इस बार देखिए अंपायर का इशारा था वाइड का, अतिरिक्त रन मिलती हुई। वाइड के साथ टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 50 रनों के ऊपर। 50 पूरी होती हुई हरिग्राम टीम की। इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद यहां से शेष है। सोनू काथारा अभी तक 21 रन खर्च करते हुए नजर आए इस ओवर में। के बाद 56 2 विकेट जरूर मैदान से मार हुए। अभी 1 ओवर मैदान से मार हुए, अभी 1 ओवर आना बाकी है। सोपान मात्रे की बल्लेबाजी अभी भी आना बाकी है। सोपान मात्रे की बल्लेबाजी अभी भी बाकी है। जरूर काफी कड़ा मुकाबला होता हुआ नजर आएगा इन 2 टीमों के बीच में। देवाली टीम के पास भी काफी अच्छी बल्लेबाजी है। छक्का देखिए अब जरूर पिछले गेंद के ऊपर क्या जबरदस्त तरीके से खेला था। परफेक्ट कैप में वहां पर गेंद गई थी और छक्का आता हुआ नजर आया था। 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्रिकेट का खेल कभी आसमान की ऊंचाइयों के ऊपर लेके जाता है तो कभी जरूर आसमान की ऊंचाइयों से नीचे भी फेंकता हुआ नजर आता है। रन लगते हुए 56 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम ओवर यहां से जारी, गेंदबाजी मार्ग पर आते हुए महेश पाटिल गेंदबाजी मार्ग पर आते हुए। स्ट्राइकर एंड के ऊपर सोपान मात्रे 3 गेंदों में 8 रन बनाते हुए नजर आए। और जरूर नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर राज यादव अगर इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहा है तो आने वाले ओवर में सोपान मात्रे का तूफान जरूर आपको देखने को मिल सकता है। फिर एक बार महेश पाटिल तैयार। इस बार ये गेंद लोअर फुल टॉस गेंद जरूर थी। स्क्वायर लेग रीजन में खिलाड़ी तैनात, काफी अच्छी फील्डिंग, दूसरे की कोशिश, रनिंग बिटवीन द विकेट। देखिए 2 खिलाड़ियों के बीच में दूसरा भी रन आसानी के साथ पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ 58 रनों के ऊपर। अभी तक बात करेंगे तो 4 ओवर में आज की रात में
60 रन जरूर जो कौन ने बनाए थे, 62 रन हाईएस्ट थे। इस बार देखिए हल्के हाथों से सिंगल रन मिलती हुई सोपान मात्रे को राज जादव अब स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आएंगे। 59 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 4 गेंदों का खेल अभी भी यहां से शेष है। गेंदबाज महेश पाटिल फिर एक बार यहां से तैयार रहेंगे। इस बार ये गेंद रिवर्स खेलने की कोशिश, वहां पर सिंगल चुराने की कोशिश और अंपायर की उंगली आसमान की तरफ। रनआउट के तौर पर सोपान मात्रे बैक टू पेविलियन। बल्लेबाज नंबर 5 पर जाते हुए रोहित गरत। उनसठ रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी 2 गेंदों का खेल यहां से शेष है। क्या आज के दिन का हाईएस्ट टोटल बना पाएगी टीम हरिग्राम, ये देखना होगा। 59 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। महेश पाटिल की जितनी तारीफ करे कम होगी। स्लॉग ओवर में 4 गेंदों में 3 रन खर्च करते हुए काबिल तारीफ गेंदबाजी होती हुई महेश पाटिल द्वारा। राज यादव जैसे बल्लेबाज को जरूर बांध कर रखा। जिस राज यादव ने काफी अच्छी बल्लेबाजी, सोनू इस गेंदबाज के ऊपर 27 रन बनाए थे, उस गेंदबाज के जरूर उस बल्लेबाज के खिलाफ काफी जबरदस्त गेंदबाजी महेश पाटिल करते हुए नजर आए। फिर एक बार महेश पाटिल तैयार। इस बार देखिए जरूर अपील हो रही है, अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम नजर आया। सिंगल रन इस गेंद के ऊपर, सिंगल की मदद से 60 रन पूरे होते हुए इस ओवर की अभी भी एक गेंद यहां से शेष है गेंदबाज महेश पाटिल की। 5 गेंदों में 3 रन खर्च करते हुए यहां से नजर आ रहे महेश पाटिल। काबिल तारीफ गेंदबाजी। लेग बाइट की ये सिंगल रन आती भी, लेग बाइट की सिंगल जरूर गेंदबाज के खाते में नहीं जाती है, एक्स्ट्रास के खाते में वो रन पकड़ी जाती है। फिर एक बार गेंदबाज यहां से तैयार। अंतिम गेंद किए कराए के ऊपर पानी फेरते हुए नजर आए महेश पाटिल। अंतिम गेंद के ऊपर छक्का आता हुआ और आज की रात का सबसे हाईएस्ट टोटल 66 रन बनाते हुए नजर आए टीम हरिग्राम के बल्लेबाज। और राज यादव की बात करेंगे, 9 गेंदों में 32 रनों की नायाब पारी खेलते हुए काफी काबिल तारीफ परफॉर्मेंस राज यादव का। उसमें 5 छक्के जरूर बना लगाते हुए नजर आए। कुल 9 गेंदों में 32 रन, टीम के बने 66, 67 रनों का टारगेट रखा है टीम नेवाली के सामने। चला मी नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी विनंती करेन दोन्ही टीमला। यापुढची लढाई होईल साई रक्षा गावदेवी कोपरोली विपक्ष खांदा एनकेला आपण बघितला ऍक्शन रिप्ले मध्ये। फार सुंदर संदेश आहे, क्षण फार चांगले टिपतो। चला मी विनंती करेन साई रक्षा गावदेवी कोपरोली टीमचे कॅप्टन रोहित पाटील आपण जॉईंट व्हा आपण टॉससाठी। वर्तमान लढत सध्या मैदानामध्ये सुरू असताना
अमय विवांश 11 वागेश्वर हरिग्राम आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली या दोन दिग्गज संघामध्ये चाललेली ही संघर्षमय लढत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली हरिग्राम टीमनं 24 बॉलमध्ये 66 धावा, जो उच्चतम स्कोर राहिला या स्पर्धेचा आजच्या रजनीचा हायेस्ट टोटल राहिला आणि 67 धावांचं मोठं आव्हान. संतोष शेळके यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक ते करावी. चला सामना जरूर सुरू होईल, परंतु त्यापर्यंत करू दे आपण टॉस इथे करतो. टॉस तिथे होते. करा करा. तर नाणेफेक इथे झाले आणि टॉस जिंकला टीम खांदा टीमनं. सुरुवात झाली मैदानामध्ये. प्रसाद डीके समोर आला, इनसाइड आउट केला, चांगला फटका गॅप मधून एक्झिक्यूट केला, पाठलाग सुरू झालाय आणि अंतिम क्षणापर्यंत ही लढत आपण बघितली. तिथे चेंडू आणि अगदी क्षेत्ररक्षक मध्ये चाललेल्या बॅटल, तोपर्यंत 3 रन, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवात करत असताना अगदी बघितलं तर या सामन्यामध्ये टोटल बघितलं तर 67 धावांचं आव्हान सेट केलंय आणि 16.75च्या सरासरीने या धावा करायच्या विजयासाठी. बघायचं या कशा पद्धतीनं ही लढत होईल. बॉडीचा वेध घेत असताना भरपूर अपील तिथे झाली, परंतु डीके नावसेक एंडकडे, डेंजर एंडकडे धावत होते, धोक्यात होती विकेट आणि तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला आणि विरालेल्या संधीचं सोनं केलं. रन मात्र या बॉलवर पूर्ण केली लेग्स बायच्या स्वरूपानं. जर विकेट हॅट्रिक आली तर ऋषी घर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्यासोबत त्रिशा एंटरप्राइजेसचे गणेश पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संघ दिग्गज संघामध्ये ही लढत सुरू असताना खोदून काढला बॉलला, तिथे क्षेत्ररक्षक होते, चांगली फिल्डिंग. विशाल, मला वाटतं विशाल भोपी तिथे होते आणि तिथे त्यांनी हा बॉल मात्र अडवला. चांगली फिल्डिंग. जवळपास 17च्या सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये चालायचं गौरी स्पोर्ट्स नेवालीला हा सामना जिंकण्यासाठी कडा संघर्ष करावा लागेल, मोठी फाईट बॅक करावे लागेल. हे मैदान नेहमी फलंदाजीसाठी ओळखलं जातं, परंतु पूर्वार्ध अगदी बघितलं आपण. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, बॉल चाललाय डीप लॉंग ऑन मधून. हा आलेला संघर्षाचा पहिला संघर्षमय चौकार. चांगला चौकार इथे बघायला मिळाला. देखील आपण बघतो स्ट्राईक एंड कडे बघू शकता, थोडासा ओव्हरपिच होता हा बॉल. त्याने व्ही शेप मध्ये समोर दिशा देण्याचा प्रयत्न केला. चौकारच्या मध्ये त्याने संघ पोहोचलाय सध्या 8च्या घरामध्ये. प्रसाद पाटील वर आक्रमण, वाईट विशाल तिथे होते. रन मात्र कोणतीही तिथे मिळणार नाही. चांगली फिल्डिंग, डॉट बॉलची ते सांगता होत असताना प्रत्येक मोठा फटका, प्रत्येक बिग हिट टीम गौरी स्पोर्ट्स नेवालीला पुढे घेऊन जाईल, या मॅच मध्ये इन करेल. परंतु हा प्रत्येक डॉट बॉल हरिग्राम संघाला देखील या मॅच मध्ये तेवढाच मजबूत बरे करेल. बघायचं कोण मारणार बाजी या सामन्यामध्ये. अंतिम चेंडू होता, एज लागले, बॉल पाठीमागे चालला, अनुन डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे केला. रिस्की रन होती, पार्थ डेंजर एंड कडे धावत होते. 1 रन या बॉलवर पूर्ण केली गेली. प्रसादचं पहिलं षटक, 1 चौकार येऊन देखील फार सुंदर राहिलं. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलचा सामना केला डीकेनं. धीरज काथारानं 8 धावा त्यांनी केल्या. पार्थनं फक्त 1 बॉलचा सामना केला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागलेत 9, जे सुरुवातीला रिक्वायर्ड रन रेट 17च्या आसपास होत होते, आता जवळपास 19.5 पर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे आता बॅटिंग मधून दमखम दाखवावे लागेल. प्लीज जास्त वेळ घेऊ नका हरिग्राम संघ. आपण देखील फिल्डिंग मधून लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण रात्रीच्या आपण बघतो सध्या 1 वाजले. पहिल्या राऊंडचा 1 सामना अजून बाकी आपला आणि त्यानंतर 1 शेवटची मॅच देखील बाकी आहे.
एक ओव्हर नंतर धावसंख्येच्या फलकावर फक्त 9 धावा बघायला मिळत आहेत. आशिष किरण या टीमचा ट्रम्प कार्ड खेळाडू, हार्ड हिटर बॅट्समन जो नेहमी आपल्या शैलीसाठी आपल्या बॅटिंगसाठी प्रचितीत राहिलाय असा DK धीरज काथारा सज्ज झाला आणि गोलंदाजीसाठी द्वितीय षटकामध्ये अगदी बघू शकता सोपान म्हात्रे. दोन्ही संघांचे 2 माइकमॅन, एका बाजूला DK एका बाजूला सोपान बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल खोदून काढायचा होता, बॅटच्या रडारमध्ये चोंडाला नाही. क्षेत्ररक्षक दिवेशला आपण तिथे बघितलं 1 रन पूर्ण करत असताना सिंगलला काही होणार नाही या सामन्यामध्ये. सिंगल डबल DK ला हवे स्ट्राईक, जेवढा जास्त वेळ DK ऑन स्ट्राईक एन कडे राहील परंतु पाच पाटीला स्ट्राईक मिळाल्यानंतर त्यालाही दुसऱ्या बाजूला एक बाजू लावून धरावे लागेल कारण एकट्याने ही लढाई जिंकता येणार नाही. ही बाजू जर दोन्ही बाजूला लढले तरच धरून धरता येईल. 10 वर सध्या संघ आपण बघतो रिकॉर्ड 120 वर पोहोचलाय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू बघायला मिळाला, ड्राईव्ह केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, मिड ऑफ मध्ये विशाल तिथे फिल्डिंग करताना बघितलं 1 रन या बॉल बॉल कंप्लीट करत असताना प्रत्युत्तर द्यावा लागेल. सिंगल डबलला गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या दृष्टिकोनातून काही घडणार नाही. स्क्रीनवर बघू शकता टीमचा मॅनेजमेंटचा बादशाह छोटा उस्मान राहुल बोपीला देखील आपण बघतो. खूप चांगली टीम बॉन्डिंग त्यांनी करून ठेवली आहे. जसे राजेश काथारायना आपण बघतो परंतु मैदानामध्ये DK जेवढा जास्त वेळ शाखेकडे राहील तेवढं सुदैव राहील आणि हा लॉंग हिट षटकार. डीजे मास्टर डीजे नितीन हे सांगत असताना थोडं जल्दी करो, कल सुबह पनवेल निकलना है. धावसंख्या फलकावर धावा लागलीत या षटकारच्या मदतीने 17. DK इज ऑन अ फायर. स्वागत केलं सोपानचं मागील बॉलवर. पुन्हा एकदा या बॉलला हवेत उडवल्या, पाठीमागे फिल्डर आहेत, प्रतीक्षा केली, मिड विकेटला 1 रन बनली आहे. नासक एन कडे वेगवान थ्रो परंतु ही दुसरी धाव मैदानामध्ये पंचांना थोडंसं डाऊटफुल वाटलं आणि त्यामुळे अंपायर्स रिव्ह्यू सॉफ्ट सिग्नल आउट, त्यामुळे चेक केलं जाईल, चाचपणी केली जाईल. आहे इक्वेरा इव्हेंट्स पारदर्शक निर्णय राहतो सातत्यानं. जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी इक्वेरा इव्हेंट्स असते, आज 31,000हून जास्त सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत. आता स्लो मोशन मध्ये ऑन स्क्रीनवर ते जरूर दाखवतील. यस बॅटमॅन इज आउट, त्यामुळे धावाच्या स्वरूपानं परतावं लागेल पार्थ पाटीलच्या खेळीचा अंत. आता प्रत्येक विकेटसाठी 100 आहे. मैदानामध्ये थोडीशी अडचणी जरूर आहे. DK है तो मुमकिन आहे. जोपर्यंत DK मैदानामध्ये राहील तोपर्यंत टीमला भरपूर अपेक्षा संघ पोहोचलाय सध्या. 18 वर आणि हा फटका बघा ला जबाब डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. टार्गेट केले. सुरुवातीला शांत राहिलेला गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ पुन्हा एकदा अटॅकिंग मोड मध्ये आलाय. धावसंख्येचा एकंदरीत टोटल संघ पोहोचलाय 24 वर 13 बॉल मध्ये 43 धावा अजून पाहिजे. सोपान म्हात्रेचा अगदी बघितला पण 15 धावा या 5 बॉल मध्ये आलेत. अंतिम चेंडू जो निर्णायक राहील या ओव्हर मधला. धीरज कातारा चांगली बॅटिंग सध्या करत असताना स्कोरिंग अनालिसिस थोडं काय पारडं अगदी समान सुरू असंच म्हणावं लागेल. बॉल हवेमध्ये तयार मिस टायमिंग आहे. फिल्डर दूर वरून बॉलवर येत असताना क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल टिपलाय अनु भोईरना आणि आशेची किरण जो सूर्योदय होता तो आता मावळत असताना DK धीरज काथाराच्या खेळीचा अंत.
1 तारखेला बजेट भारताचा डिक्लेअर होईल आणि बजेटमध्ये सगळ्यात जास्त अपेक्षा असतात की दारूवरील रेट जो टॅक्स आहे तो कमी व्हायला हवा. हे सगळ्या दारूचा मद्य प्राशन करणाऱ्यांचं सेवन करण्याची अपेक्षा असतं. म्हणून तो म्हटलं जातं ना की राम युग में दूध मिले, कृष्ण युग में घी, कलियुग में दारू मिले, थोडं सोच समज कर पी. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. 24 धावा झाले, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अनु भोईरला तृतीय षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्राचार्य केले गेलाय. चेंडू आणि धावामधील अंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल, परंतु सध्या रिक्वायर्ड रन रेट जो बघितला आपण 21.25 वर येऊन थांबलाय. 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. आव्हान मोठे आहे, स्वप्न मोठे, ही ओव्हर मोठी आहे. एनकेला प्रयत्न करावे लागतील. अनु पहिला बॉल त्यांनी स्लोअर बनी केला. त्याला माहिती आहे की अनेक वेळा मैदानामध्ये म्हटलं जातं ना की जर मैदानामध्ये काटा काढायचा असेल तर कधी कधी काट्याचा वापर करावा लागतो. फलंदाजांना थांबवायचं असेल तर कधी कधी स्लोअर वनचा देखील वापर करायचा लागतो. प्रत्येक डॉट बॉल रिक्वायर्ड रन रेट वाढवतोय. सध्या मॅच मोठी आहे. 11 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. एन केला लढावं लागेल, करावं लागेल. पुन्हा एकदा बॅट तर फार वेगाने फिरली, परंतु या खेळामध्ये बॅट स्विंग महत्वाचा नसतो, टायमिंग महत्वाचा असतो. राजेश काथारा सारखे एक नावलौकिक खेळाडू हे मैदानामध्ये तुम्हाला नाव एन कडे बघतायत, परंतु सध्या हा सामना अजून कठीण बनत चाललाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 131 चौकार आणि 115 षटकार लागताना आपण बघितलेत. 10 चेंडू 43 धावा. एन के डू ऑर डाय, लढावा लागेल. बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागलाय. आणखीन एक अनु भोईर. नेहमीच यंदाच्या सीझन मध्ये अनुला आपण बघितलं, संदेश मागील 3 वर्ष अनु भोईर त्याच्या इंजुरीमुळे टीम पासून दूर होता, परंतु जसा गेल्या वर्षापासून तो इन झाला. शुभम मात्र देखील इंजुरी पासून दूर होता. राहुल भोपी देखील आपण बघितलं. आणि जसे 3 खेळाडू टीम मध्ये इन झाले, टीमची ताकद पुन्हा एकदा परतली, परंतु आता सामना कठीण झालाय. एनकेच्या बॅट मधून आलेला हा धमाका झालाय. प्रॉपर टायमिंग आणि ताकद. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दोन 32 वर एनके समोर ऑब्रेकचा वापर करायचा होता. पंच सांगत असताना ऑफस्टिकच्या खूप बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा मिस्टर सँडी पालकर सरांनी आम्हाला केला. अतिरिक्त रन या चेंडूगणित जोडली जाईल. धावा झालेत 31 वर. सध्या बघतो धीरजचं मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं होतं, परंतु आता एनके आणि राजेश काथारा यांना आपण बघतो 8 बॉल मध्ये 36 धावांची नितांत गरज आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा टो एंडवर चेंडू लागला. पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. क्षेत्ररक्षक तिथे राजला बघितलं आपण, त्याने डायरेक्ट हिट करण्याची संधी घेतली नाही. त्याला माहिती आहे एखादी चुकी होण्यापेक्षा ही 1 रन गेलेली बरी. त्याच दृष्टिकोनातून कदाचित त्याने हिट केला नसावा. बऱ्याच गोष्टी मैदानामध्ये असतात, वेळेनुसार योग्य निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. सामना कठीण बनत चाललाय, रोल कठीण होत चाललाय. 2 षटकारांसाठी 500 रुपये राजेजी काथार यांच्यासाठी. प्रशांत ठाकूर, प्रशांत फडके यांच्याकडून लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक बक्षीस तुमच्या जवळ ठेवा. आता येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्ही बघू शकता. 6 चेंडू अंतिम शिल्लक आहेत आणि 35 धावांची गरज. अंतिम 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12 किंग सन्मान्य रोशन शेठ पाटील. आत्ताच आपण बघितलं त्यांचं दमदार स्पर्धा कोपरोलीच्या नगरीमध्ये आपण आमदार चषकाची बघितली. 10व दशक त्या स्पर्धेचं पूर्ण झालं. यशस्वी राहिली स्पर्धा आणि तिथे विजेते ठरले होते खरं तर वडवली संघ, परंतु त्या स्पर्धेमध्ये नेवाली संघ देखील एका ट्रॉफीचा अगदर बनला तर कोपरोली देखील 6 मध्ये 35 पाहिजेत. पहिला बॉल हवेमध्ये तरंगता, फिल्डर दूरवरून त्या बॉल खाली आणि झेल मात्र तिथे टिपलाय. राज जाधवच्या खात्यामध्ये सफलता. फलंदाज एनकेच्या खेळीचा अंत.
कधी कधी म्हणतात ना, प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक दिवस संदेश चांगला असेल असं नाही. सोनू जो अनेक स्पर्धेमध्ये ज्यानं उल्लेखनीय कामगिरी केली, 4 दिवसा अगोदर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये ज्या सोनूना ॲज अ बॉलर म्हणून त्याला बाईक मिळाली विजयशेठ ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये, आणि तो सोनू आज गोलंदाजीतून महाग ठरला. आणि बघू शकता त्यामुळे प्रत्येक दिवस वेगळा असतो, चॅलेंज नवीन असतं, मैदान नवीन असतं, आणि त्यामुळे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुंदर जाईल असं नाही. 5 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तिथे केला, राहुल भोपी होते. 1 रन या बॉलवर. मंडप डेकोरेटर्स आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे. चार 34. जर 4 बॉलमध्ये 4 षटकार आले तरी सामना जिंकता येणार नाही. टीम गौरी स्पोर्ट्स नेवालीला एखाद्या खराब चेंडूची तो प्रतीक्षा करतील. राजाची काथार यांना आपण सारख्या एंड कडे बघतो. स्लोअर बन केला, मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करते, फिल्डर आहेत. 1 रन जरूर या बॉलवर मिळेल. त्यामुळे सामना मधील रस आता निघून गेले. पहिले षटक फार निर्णायक होतं. त्या पहिल्या षटकामध्ये जास्त रन आले नाही, त्या कारणास्तव रन रेट वाढलं. आणि दुसऱ्या षटकामध्ये जरूर रन आले, तर तिसऱ्या षटकामध्ये देखील बघितलं आपण कमबॅक चालू होतं अनुकडून, त्यामुळे रन रेट वाढत गेलं. व्हाईट बॉलचा पंच आम्हाला इशारा करत असताना सुनीलजी तांडे सर. बघू शकता आमचे साई रक्षा गावदेवी कोपरोली संघाला स्क्रीनवर तुम्ही बघता. फॉर्मॅलिटी राहिले ते कंप्लीट होत आहेत. बॉल हवेमध्ये तरंगतोय, फिल्डर पुन्हा एकदा डाऊन द बॉल आणि झेल तिथे टिपलाय. राजच्या खात्यामध्ये 3री सफलता आपण बघू शकता. आणि अशा रीतीने सामना संपलाय. अगदी चांगली लढत राहिली मैदानामध्ये. गोलंदाजीतून काही चुका झाल्या आज गौरी स्पोर्ट्स नेवालीकडून, त्या नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये सुधारले पाहिजेत. हंगाम फार सुंदर राहिलाय या टीमचं. चला दोन्ही टीम लाईन अप करा. नेहमी चांगलं मैत्रीपूर्ण वातावरण आणि चांगले संबंध या दोन्ही टीम मध्ये आपण बघतो. आणि बघू शकता इथे सामना संपला. या सामन्याचा सामनावीर आता यातमध्ये कोणतीही शंका नाही. 9 बॉलमध्ये ज्यानं 32 धावा केल्या आणि त्यासोबत गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स घेतल्या असा राज तुकाराम जाधव जो ठरला या सामन्याचा सामनावीर. मी गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचे सर्व राजाची काथारा आपल्याला आम्ही विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. बघा नितीन, तुम्हाला इनॅक्शन बघायला मिळेल. उलटे टोपीवाला पप्पू पाडवी तुम्हाला देखील बघा मिळेल. डॉक्टर संकेत